हॅलो. खूप खूप धन्यवाद साहेब. आपण या क्रिकेट रसिकांना तसंच खेळाडूंना आपल्या शब्दसुमनाने शुभेच्छा दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. वार्धक्याची शाल पांघरता उभावी नात्याची आणि या क्रिकेटच्या सामन्यांच्या सोहळ्याला शब्द किनार स्वागताची असं यथोचित आपण मान सन्मान स्वागत केल्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. आणि लगेचच मला वाटतंय येथे जे उपस्थित मान्यवर आहेत त्यांचं यथोचित असं स्वागत सत्कार आपल्या या मंडळातर्फे होणार आहे. तरी सर्वांनी कृपया इथे यायचं आहे. दरम्यान या मंचावरून मात्र प्रस्थान करतात महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सदस्य, कोकण शिक्षक मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार म्हणून ज्यांची ओळख आहे, सन्माननीय बाळारामजी पाटील साहेबांची उपस्थिती मात्र या स्पर्धेला लाभली. त्यांचा आम्ही मनाच्या अंतकणापासून आभार व्यक्त करतो. त्याचमुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सन्माननीय नारायणशेठ गरज साहेब सुद्धा या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी उपस्थित राहिले. दोनही मान्यवरांचं प्रस्थान मात्र झालं. या मंचावरून दोनही मान्यवरांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. स्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर स्मृती चषक आणि सरपंच चषक दापोली या भव्य दिव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण आलात आणि आपली उपस्थिती दर्शवलीत आणि मार्गदर्शन सुद्धा केलं उपस्थितांना. त्याबद्दल मनाच्या अंतकणापासून अनुज एंटरप्राइजेस, जनमान क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ दापोली सगळ्यांच्या वतीनं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. पहिला सामना आपल्याला खरं तर पाहायला मिळतो. एका बाजूला महेश स्मृती मोहा कोळीवाडा, त्यांच्या विरोधामध्ये स्मित प्रियांशी कान्होबा कुंडे वहाळ या दोन टीम्समध्ये खरं तर ही लढत आपल्याला पाहायला मिळते. पहिल्यांदाच खरं तर दापोली गावामध्ये भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. 24 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. रोज 8 संघ, 3 दिवसीय ही शृंखला. मोनिश पाटीलचं पहिलं षटक सुरू आहे कुंडेवाड संघाकडून आणि सगळ्यात मोठा फलंदाज अनिकेत कोळी मात्र मोहा कोळीवाडा संघाचा बाद सुद्धा झालाय. धावफलकावर धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात त्या 6. फॉर्च्यून इव्हेंट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज सुरू आहे. सगळ्या उपस्थित क्रीडा रसिकांचं हार्दिक असं स्वागत आहे. स्वर्गीय दीपा पाटील क्रीडा नगरी पुष्पकनगर दापोलीच्या या मैदानामधून आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक मात्र ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेतात त्याही सगळ्या क्रीडा रसिकांचं हार्दिक असं स्वागत आहे.
हॅलो. आणि या क्रिकेटच्या सामन्यांना शुभेच्छा देण्यासाठी पारगावचे क्रीडापटू आणि उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज रोशन मेहर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल की आपण कृपया या मंचामध्ये या समालोचन कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. हॅलो. चला, 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर महेशस्मृती मोहा कोळीवाडा संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 2 गडी बाद 10 धावा. आतापर्यंत 2 फलंदाज बाद झाले ते अनिकेत कोळी आणि सागर कोळीच्या स्वरूपामध्ये. सध्याच्या घडीला
सुयश कोळी आणि मनोज कोळी हे दोन बॅटर मैदानामध्ये आहे. सुयशला मात्र चांगलं खेळावं लागेल. या खेळाडूकडे क्षमता जरूर आहे. एखादी लॉंग इनिंग्स इथून मात्र तो साकारी करू शकतो. अनिकेतने थोडी घाई केली म्हणावं लागेल, कारण टायमिंग प्रॉपर नव्हतं. सुरुवातीपासूनच अगदी लॉफ्टेड फटका खेळण्यासाठी गेला, जास्त उंच गेला होता त्याचा स्ट्रोक. कारण अनिकेत रन मशीन आहे या टीमची. संपूर्णपणे बऱ्याच अंशी महेशस्मृती मोहा कोळीवाडा संघ म्हटला तर अनिकेत कोळीच्या परफॉर्मन्सवर मात्र डिपेंड राहतो. खरं तर फ्लड लाईट्स मध्ये हा सामना सुरू आहे. हा नक्कीच या कार्यक्रमांचा आनंद आस्वाद घेण्यासाठी आणि या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी आमच्या गावातील मान्यवर श्रीयुत राजेजी डाऊर, संभाजी डाऊर, रोशनजी मेहर, आपणास विनंती असेल की आपण या मंचामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच हिरामनजी घरात, एन डी पाटील, हिरामनजी घरात, एन डी पाटील, राजेश डाऊर, संभाजी डाऊर, रोशन मेहर, आपणास विनंती असेल की या मंचावर या समालोचन कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न राहायचं आहे आणि आम्हाला सहकार्य करायचं आहे. राजेजी डाऊर, रोशन मेहर, धन्यवाद. षटक सुरू आहे कुणाल वास्कर या गोलंदाजाचं. पहिल्या षटकामध्ये, दुसऱ्या षटकामध्ये 3, या षटकामध्ये अजूनही धाव आलेली नाहीये. मनोज कोळी आणि उल्केश कोळी. उल्केश यावेळेस मात्र ऑन साइडला स्विंग करतोय, बॉलला पाठवलंय मिड विकेटकडे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. आणखीन एक झेल टिपला जातोय. चौथा धक्का बसलाय महेशस्मृती मोहा कोळीवाडा संघाला. चार फलंदाज आतापर्यंत बाद झाले. 3 झेल, सगळे झेल आपण पाहिले तर एक समाधानी, परंतु 3 झेल मात्र संदीपनं अगदी सीमारेषेलगत पकडलेत. सुरुवातीपासून खरं तर गाही महेशस्मृती मोहा कोळीवाडा संघ कौतुक करावं लागेल या संघाचं सुद्धा. कारण आज सगळे दिग्गज संघांचा खेळ पाहायला मिळणार आहे स्पर्धेच्या निमित्तानं. यावेळेस पहा अगदी जस्ट आणखीन एक धक्का मात्र लागलाय. 5वा धक्का क्लीन बोलच्या स्वरूपामध्ये इकडे फलंदाज बाद झालाय. पहा कंप्लिटली बीट झाला होता चेंडू, सरळ थोडासा स्टंपला चाटत गेला आणि 5 फलंदाज बाद झाले. धावसंख्या फक्त 10 असताना, धावसंख्या 10 करावं लागेल, कारण लॉट्स म्हटलं तर अगदी सगळेच मातब्बर संघांचा खेळ आज या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहेत. आणि त्याचमुळे खरं तर नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी आणि जर्मन कामोठे दोन्ही टीमचे कॅप्टन. पहिल्या इनिंगचा खेळ संपेल, दोन्ही टीमचे कॅप्टन मात्र प्रेझेंटेशन बॉक्समध्ये असले पाहिजेत. हा पहिला कॉल तुमच्यासाठी. जीवदानी बामणडोंगरी जर्मन कामोठे, त्यानंतर तुम्हाला जे बजरंगबली श्रेया स्पोर्ट्स पारगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये 7743 रोमन सुंदर 11 खोणी मलंगड परिसरामधील संघ तुम्हाला पाहायला मिळेल. आणि चौथ्या मॅच मध्ये दीक्षा राणी अन्विका RMS के YCC मुरबी हा संघ ओमकार पाटील यांनी टीम ऍक्शन मध्ये असेल. रिया 11 चांभारली संघाच्या विरोधामध्ये.
तगडा लॉट आहे. इकडे मात्र आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता. कुणाल वास्कर अगदी यंगस्टार आहे, या टीमचा एकही धाव दिलेली नाहीये पहिल्या 5 बॉलमध्ये. इकडे विकेट मॅडन खरं तर पाहायला मिळेल का? निर्धाव षटक टाकण्याच्या तयारीमध्ये मात्र तो गोलंदाज असेल. बॅकफुटला जाऊन यावेळेस मात्र कट केला. कबा पॉइंटला फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. पहिली धाव घेतली, दुसऱ्याचा प्रयत्न, थोडीशी रिस्क घेतली झाले आणि या 2 धावा मात्र पूर्ण करत असताना दुहेरी धावांचं योगदान मात्र मिळत आहे. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर कार्डवर लागल्या त्या 12 धावा. 12 ऑन बोर्ड. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 12 धावा. दोन षटकांचा खेळ अद्यापही बाकी आहे. प्रकाश येतात. लोवर फुल टॉस बॉल, बॅक टू द बॉलर्स. फॉलो थ्रू मध्ये मात्र बॉल स्टॉप केला. बिलकुल खरं तर धावा येताना दिसत नाहीयेत या मॅच मध्ये. आतापर्यंत आपण पाहिलं तर एकही चौकार आलेला नाहीये, एकही षटकार आतापर्यंत आलेला नाहीये. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. इकडे एज लागले आणि बॉल पाठीमागे फ्लाइंग स्लिप कडे मात्र आणखीन एक फलंदाज बाद होईल आणि हा धक्का क्रमांक 6 महेस्मृती मोहा कोळीवाडा संघाला. मनोज कोळी बॅक टू द पॅव्हिलियन. प्रकाश वास्कर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आतापर्यंत आपण पाहिलं तर पहिलं षटक टाकलं होतं त्यानं, दुसरं जो स्वतःचं वैयक्तिक पहिलं, त्या ओव्हरमध्ये फक्त 3च धावा दिल्या होत्या. आणि इकडे सुद्धा आतापर्यंत गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला आणि संपूर्णपणे शांतता. इथे मात्र बॅकफुटला जाऊन हुक करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर ऑफ द विकेट क्षेत्ररक्षक उभा आहे त्या ठिकाणी. जितू आहेत, जेल टिपलाय. आणखीन एक फलंदाज मात्र परतीच्या प्रवासाला. खराब सुरुवात आणि थोडीशी नाजूक आणि केविलवाणी अवस्था मात्र पाहायला मिळते या मॅच मध्ये. महेस्मृती मोहा कोळीवाडा संघाला लागलाय हा 7वा हादरा. आणि आणखीन एक फलंदाज मात्र माघारी, कारण चेंडू आहेत कुठेतरी सिंगल डबल्स जबाबदारी घेण्यासाठी कोणीही सरसावले नव्हते. आणि इकडे मात्र अगदी संपूर्णपणे एक हाती हुकूमत गाजवले या मॅच मध्ये कानोबा, कुंडेमाळ, स्मिथ, प्रियांशी 11. कारण आज सगळे दिग्गज संघ आहेत, सगळे तगडे संघ करत या स्पर्धेमध्ये उतरलेत आणि नक्कीच या धाडसाचं कौतुक करावं लागेल. मोहा कोळीवाडा संघ खरं तर या लॉट्स मधून खेळताना रेअरली तुम्हाला पाहायला मिळतो, दुर्मिळ. परंतु आज मात्र त्यांनी बिनधास्तपणे खेळ करण्याचा प्रयत्न तर केलाय जरूर, कारण बऱ्याच वेळेला
अनेक संघ आपण पाहतोय कांचन या लॉट्समध्ये नको, मग हा संघ लागला, मग दुसऱ्या मॅच मधला खरं तर दुसरी मॅच मधला सुद्धा संघ, कारण तिकडे एक मॅच जिंकल्यानंतर तो संघ येणार असतो, तिकडे तो सुद्धा आपल्याला नको असतो. असे बरेचसे संघ रडताना आम्ही पाहिलेत अगदी जवळून. परंतु काल रात्री सुद्धा एका स्पर्धेमध्ये एक खेळाडू खरं तर खेळण्यासाठी आला, त्यांनी सांगितलं का हा खेळाडू ए ग्रुपचा आहे, खेळाडू ए ग्रुपचा आहे, आणि त्याला मात्र बाहेर बसवलं. तो बिचारा क्षेत्ररक्षण करत होता. निर्धाव षटक टाकण्याचा पराक्रम या ठिकाणी केलाय तो कुंडेवाळ संघानं, आणि 3 विकेट सुद्धा मिळाल्यात. प्रकाश वास्करने 2 षटकं टाकली, 2 ओव्हर्समध्ये फक्त 3 धावा दिल्या, आणि तब्बल 3 विकेट्स मात्र गारद झाल्यात. त्यामुळे मोहा कोळीवाडा संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 4 षटकांच्या समाप्तीनंतर 1 डझन धावा, 12 धावा धावफलकावर आहेत, आणि गडी मात्र बरेचसे गमावलेत. आणि त्याचमुळे खरं तर बरेच संघ जो नुकताच आपण विषय छेडला होता, अनेक संघांना मात्र सेफ लॉट्स हा प्रकार हवा असतो. कारण पहिली पण मॅच जिंकायची, दुसरी मॅच जिंकायची, मग तिसऱ्या मॅचला कसं काहीतरी समझोता होऊ शकतो, जेणेकरून या गोष्टींचा विचार आजकाल जास्त केला जातो. आणि हे फक्त रायगडमध्येच घडतं, पनवेलमध्ये जास्त, बाकी असा प्रकार घडत नाही. खरं तर कल्याण डोंबिवलीमध्ये तुम्ही जा, 32 संघांच्या चिठ्ठ्या खरं तर उडवल्या जातात. ही शोकांतिका आहे खरं तर आपल्यासाठी, आज बोलावं लागतं, परंतु बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आम्ही बोलतोय या गोष्टी. परंतु बिंदासपणे खेळला तर नक्कीच मोठ्या संघांना सुद्धा पराभूत करण्याची क्षमता आपल्या संघांमध्ये आहे. असं कोणताही संघ मोठा अगदी जन्मापासून बाळकडू घेऊन कोणी आलेला नाहीये, कोणता मोठा होत नाहीये. आपल्या परफॉर्मन्सनं खरं तर एक संघ मोठा होत असतो. इकडे 2 धावा येताना दिसतील, 14 धावा धावफलकावर. कारण प्रत्येक संघानं ते खेळाडू घडवलेत. प्रत्येक संघांमध्ये जर मोठे स्टार झालेत तर ते कुठेतरी पहिल्यांदा 0 होते. त्यांनी प्रॅक्टिस केली, त्यांनी सराव केला, स्वतःला घडवलं, फिटनेसकडे लक्ष दिलं, मेहनत घेतली, आणि म्हणूनच ते संघ किंवा ते खेळाडू आज नावारूपाला आहेत. परंतु त्यांची एक वेगळी दहशत घेतली जाते. बऱ्याच वेळा लॉट्स पडल्यानंतर, लाईव्ह लॉट्स आल्यानंतर सुद्धा अनेक संघ टीम विड्रॉल करतात. कट करण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र आणखीन एक डॉट बॉल, निर्धाव चेंडू जास्त पाहायला मिळालेत. त्यामुळं चला, आतमध्ये एंट्री नाही, तिकडे टेम्पो येतोय एंट्रन्सला, आतमध्ये एंट्री नसेल त्याला. चला, बामण डोंगरे आणि कामोठे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी हजर राहा, आणि जर उपस्थित नसतील तर सामन्यामध्ये कपात केली जाईल षटकांमध्ये. दोनही मोठे संघ आहेत, म्हणजे रायगडच्या भाषेमध्ये सांगायचं जर गेलं तर A+. कबसला मात्र हा फटका, लॉंग ऑफचा फिल्डर पुढे येतोय, सिंगल त्या ठिकाणी मिळेल. चौकारा विना ही इनिंग मात्र पाहायला मिळाली. महेश स्मृती मोहा कोळीवाडा संघ, अगदी स्मशान शांतता त्यांच्या गोटामध्ये, एक अस्वस्थतेचं वातावरण आहे. परंतु हा काही आपला शेवट नाहीये. जरूर आज परफॉर्मन्स झाला नसेल मोहा कोळीवाडा संघाचा, परंतु याच मोहा कोळीवाडा संघानं सुद्धा किंजल ट्रॉफी जिंकले, आणि तेही खरं तर फायनलमध्ये दिघोड्यासारख्या बलाढ्य संघाला नमवले. अनेक मातबर संघांना आजपर्यंत या संघानं सुद्धा मात दिले, परंतु बऱ्याच वेळेला पाहिलंय समोर कोणताही संघ असला त्यांचा खरं तर खेळ झालेला नाहीये. परंतु या कमी धावसंख्येमध्ये लढावं लागेल त्यांना. 16 धावा 5 षटकांच्या समाप्तीनंतर, आणि 17 धावांचं टार्गेट, एक छोटंखानी टार्गेट मात्र सेट करण्यात आलंय. चला, नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामण डोंगरे आणि जर्मन कामोठे दोन्हीचे कॅप्टन प्लीज रिपोर्ट करा आणि टॉस करून घ्या. जर आपण उशिरा आलात तर आपल्या मॅचमध्ये ओव्हर्समध्ये कपात मात्र केली जाईल. चला, लाईनअप करून या कुंडेवाल संघ, कारण शिस्त फार महत्वाची या स्पर्धेमध्ये. मोहा कोळीवाडा संघ पहा कडे अगदी एका लाईनमध्ये, एका रेषेमध्ये जात असताना, आणि सामना संपल्यानंतर दोन्ही संघ हस्तांदोलन मैदानाच्या बाहेर येतील. हा नियम सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे. तर जाऊया 17 धावा करायच्या त्या मॅच मध्ये. दुसऱ्या सत्राला मात्र होते सुरुवात, आणि दुसरं सत्र ऐकूया मायक्रोफोनवर रोशनजी पाटील यांचा आवाज. धन्यवाद दिनेश पाटील सर. आता थोड्याच वेळात जो पहिला पर्व संपलेला आहे, आणि लगेचच आता ते जे मान्यवरांची मांदी आणि प्रमुख अतिथीगण या मंचामध्ये उपस्थित आहेत, त्यांचं आपल्या संस्कृतीप्रमाणे यथोचित असं स्वागत सत्कार करणं गरजेचं आहे. विनंती असेल की मी
आपल्या ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच श्री समाधानजी घोपरकर यांना विनंती असेल की आपल्या पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय श्री होतं रघुनाथ जितेकर यांना यथोचित असं पुष्पगुच्छ, प्रेमाची शाल आणि या सामन्यातील गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचं यथोचित असं स्वागत आणि सत्कार करायचा आहे. आणि त्यानंतर मी विनंती करतो की माजी सरपंच प्रकाशजी डावूर यांना की या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी सुधीरजी कटेकर यांचंही ते आगमन झालेलं आहे. त्यांनाही प्रेमाची उबदार शाल व चिन्ह देऊन त्यांचं यथोचित असं आपण स्वागत आणि सत्कार करायचा आहे. श्रद्धा ज्ञान देती है, नम्रता मान देती है, योग्यता स्थान देती है और ये तीनों एक जगह मिल जाए तो हर व्यक्ति को सन्मान देती है. त्यानंतर हरिश्चंद्रजी सुधीरजी कटेकर यांचं मी प्रकाशजी डावूर यांना विनंती करतो. समाधानजी घोपरकर यांना विनंती असेल की आपण कटेकर साहेबांचं मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक आणि या सामन्यातील गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचं यथोचित असं स्वागत करायचं आहे. त्यानंतर विनंती असेल की समाधानजी घोपरकर यांना की आपण ते उपस्थित परशुराम पाटील यांना सुद्धा यांचंही स्वागत आणि सत्कार आपण आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. त्यानंतर प्रकाशजी डावूर यांना विनंती असेल की आपण हरिश्चंद्रजी डमडे यांचंही यथोचित असं स्वागत आणि सत्कार करायचा आहे. या कार्यक्रमाला, या क्रीडा स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी या मान्यवरांची मानदिवाळी या मंचावर उपस्थित आहे. मी विनंती असेल की संत पाटील एक समाजसेवक, एक ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांचं विशेष असं गौरव आपल्या या क्रिकेट सामन्यांच्या वरून येथे करत आहोत आणि त्यांचं आमच्या स्वागताचा त्यांनी या खेळातील गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचं यथोचित असं स्वागत करत आहोत. त्यानंतर श्रीयुत गजाननजी कुडावकर यांनाही गजाननजी कुडावकर यांचंही येथे स्वागताचा येथे कार्यक्रम होत आहे आणि स्वागत करत आहेत आपल्या या ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच समाधानजी घोपरकर. आणि या कार्यक्रमासाठी आणि या क्रीडा रसिकांना शुभेच्छा देण्यासाठी, खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी आणि या सामन्यांचा आनंद घेण्यासाठी, अनुभवण्यासाठी आपल्या नानोशी ग्रामपंचायतीचे सरपंच श्रीयुत राजेजी आत्माराम शेठजी पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक स्वागत मी बब्रुवान जितेकर यांचंही स्वागत समाधानजी घोपरकर यांच्या शुभ हस्ते होत आहे. वार्धक्याची शाल पांघरता उभवी नात्याची आणि या क्रीडा सामन्यांच्या आनंदमयी सोहळ्याला शब्द किनार स्वागताची. आणि मी राजेजी पाटील मी विनंती करतो की आपल्या या ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच, या गावाचे प्रथम नागरिक समाधानजी घोपरकर यांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ व शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं यथोचित असं स्वागत सन्मान करत आहोत. आणि या क्रीडेचा आनंद अनुभवण्यासाठी येथे पाटणोलीहून आपले
श्रीयुत बाळाराम दमडे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचंही मी समाधानजी गोपर विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्मानचिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं यथोचित असं स्वागत करायचं आहे. आपली जी हिंदू संस्कृती आहे, या हिंदू संस्कृतीनुसार अतिथींचं, या मान्यवरांचं आपल्या संस्कृतीनुसार येथे आपण स्वागत करत आहोत. त्यानंतर या कार्यक्रमासाठी, या क्रीडेसाठी, या खेळासाठी शुभेच्छा देण्यासाठी श्रीयुत मोहनजी पाटील यांचीही आदरणीय उपस्थिती लाभलेली आहेत. त्यांनी आमच्या स्वागत स्वीकारायचं आहे. आणि त्याचबरोबर तरुणांना समाजकार्य करण्यास प्रवृत्त करणारे आणि कुशल समाजसेवी संघटनेच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी कार्य करणारे आपल्या नानोशी ग्रामपंचायतीचे सरपंच श्रीयुत राम सेठ पाटील साहेब यांचंही आगमन झालेलं आहे. त्यांचंही मी समाधानजी गोपरकर यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद. गो टू दिनेश पाटील. सतरा रनचं टार्गेट आणि पुन्हा एकदा समाधान वासकर स्टार्टिंग एंडला असेल. यावेळेस इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका आपण पाहता त्या ठिकाणी चाललाय. फ्लायटी अँड मायटी षटकार समाधानच्या बॅटमधून होतोय. कुंडेवाड टीमला षटक संपलं आणि षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धावा आले धावफलकावरती तब्बल 13 धावा. फक्त 4 रनची गरज आहे. त्याला बामण नोगरे आणि कामोटे कॅप्टन तेजस मात्रे इथे आलेले आहेत. कामोटे संघाचा कॅप्टन आपणही लवकरात लवकर टॉससाठी या. यानंतर पुढचा सामना असेल. हॅलो. फक्त आणि फक्त 4 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता समीकरण खेळाडू आहेत त्या ठिकाणी. स्टॅकिंग एंडला प्रकाश वासकर. ऋतिकचा पहिला बॉल लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता. बॉल मागे चालला त्या ठिकाणी. हा विजय स्ट्रोक चौकार लगावत हा सामना जिंकला. या स्पर्धेमध्ये पहिला सामना कुंडेवाड टीमने. अभिनंदन कुंडेवाड टीम. आणि खरं तर मोहा कोळीवाडा संघ आपण जो धाडस दाखवला त्याचंही कौतुक करावं लागेल, कारण ए पोल मध्ये हा संघ आज या स्पर्धेमध्ये सहभागी झालाय. चला दोन्ही संघ एकमेकांना लाईनअप करून हस्तांतरण करा. धन्यवाद. त्यानंतर जो काही स्वागताचा कार्यक्रम येथे राहिलेला आहे, मी विनंती करतो की समाधानजी गोपरकर यांना की या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी उत्तेजना प्रकाश डावर माजी सरपंच दापोली यांना विनंती असेल की खेळाडूंना प्रोत्साहन आणि उत्तेजना देण्याचं काम